नमस्कार मित्रांनो, मी आदित्य अनिल ठाकूर स्वागत करतो तुमचं फेरफटक्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। वाजले सकाळचे 6, आपण निघालो आहे लोणावळ्याला। तर काही कारणं आहेत लोणावळ्याला निघण्यामागची, की आपला जो मित्र आहे राजेश माताळे म्हणजे राजा, त्याच्या गावी आपण जातो आहे। त्याला थोडं सामान आपल्याला घेऊन जायचं आहे आणि येताना थोडं सामान घेऊन पण यायचं आहे। त्यासाठी आपण निघालो आहे आपल्या मित्र आवेशच्या टॅक्सीतून आणि जाताना थोडं सामान आहे ते आपण वरती कॅरियरवर टाकलं आहे। कदाचित आम्ही आजच परत येऊ किंवा मग उद्या परत येऊ, त्याची आई सोडणार नाही असं मला वाटतं आहे। तर बघू कसं काय आहे ते। गणपती बाप्पा तर मित्रांनो, आपण आता ऑन द वे आहेत। तर ज्याच्या टॅक्सीतून चाललो आहे आपण, तो आपला मित्र आवेश बक्कर। त्याचं आंब्याचं सुद्धा व्यवसाय तो करतो, म्हणजे आंबा विकायचा व्यवसाय तो करतो। तर आवेश, तुझा आंब्याचा व्यवसाय आहे ना, कसा किलो, कसे डझन, काय आहे? आपल्याकडे साईज प्रमाणे पैसे आहे आपल्याकडे, म्हणजे 300 रुपयाने चालू आहे आणि 600 रुपयाला, म्हणजे होलसेल, आपण होलसेल करतो। होलसेल देतो? होलसेलमध्ये देतो आपण। आणि जास्त प्रमाणावर आपण 1 डझन किंवा 2 डझन नाही देत, आपण दिलं तर डायरेक्ट पेटीज देतो होलसेल। पेटीत किती डझन असतात? म्हणजे 4 डझन, 5 डझन, 6 डझन, 7 डझन या साईजची पेटी येते। अच्छा, म्हणजे काय प्राइस काय असते त्याची अराउंड तरी? आपल्याकडे कसं आहे, 2500 पेटी स्टार्ट झाली होती आणि आतापर्यंत 1700 रुपये पण पेटी म्हणजे आली आहे। आणि लिमिट आता जर कोणाला पाहिजे असेल तर आता आपल्याकडे लिमिटेड स्टॉक आहे। अच्छा, म्हणजे सीझन संपला आहे। एक 2-4 दिवस, समजा 1 आठवड्याचा सीझन आहे, त्यानंतर म्हणजे सर्व संपलेलं आहे। आणि इतर गोष्टी फळांमध्ये आपल्याकडे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक फळ आहेत आपल्याकडे। अच्छा, म्हणजे तू फक्त आंबा नाही, बाकी आंबा नाही, सर्व फळं तुम्हाला जे काय फळं लागतील ते आपल्याकडे भेटू शकतात, ते पण होलसेलमध्ये। ओके, मध्ये हे जी फळं म्हणजे इकडून तिकडून काश्मीर वगैरे वरून, म्हणजे ॲपल वगैरे सगळे येतात। आणि आंबा आपला कुठून येतो? आंबा आपल्याकडे रत्नागिरी आणि देवगड, एकदम प्युअर हापूस असतो ना? प्युअर हापूस, प्युअर हापूस आणि विथ नॉन केमिकल। लेट असतो, आपण स्वतः मागून स्वतः पिकवतो। अच्छा, कच्चा मागून म्हणजे पिकून नाही मागवत, स्वतः पिकून आपण मग जशी ऑर्डर असेल तसं सप्लाय करतो। तर आपला मित्र आवेश, याचा शॉप आहे आपल्या भायखळ्याला, जो फ्रूटचा बाजार आहे, म्हणजे फ्रूट मार्केट आहे, फळांचा बाजार, तिकडे याचा शॉप आहे, बरोबर ना? बरोबर। होम डिलिव्हरी पण तो देऊ शकेल तर तुम्ही त्याला तेवढ्या अमाऊंटमध्ये कितीपर्यंत अमाऊंट असेल तर डिलिव्हरी देतील तरी? होम डिलिव्हरी तर 1000 रुपयापर्यंत जर असेल तुमचं फळ, ओके, तर आपण होम डिलिव्हरी देऊ शकतो। 1000 रुपयापर्यंत जर तुम्ही फळं मागवलं तर नक्कीच तो तुम्हाला होम डिलिव्हरी पण सुद्धा देऊ शकतो। तर मी त्याचा नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि त्या साईडला तुम्हाला त्याचा मी त्याच्या कार्डचा फोटोसुद्धा देईन आणि नंबरसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन। तर असा व्यवसाय आपला मित्र करतो आहे, तर त्याला नक्की सपोर्ट करा। आता आपण आलो इथे लोणावळ्याला आणि हा नजारा बघू शकता तुम्ही। ढग बघा कसे एकदम रस्त्यावर उतरलेत। हा खाली आहे आपला एक्सप्रेस हायवे। हा नजारा बघून ना खूपच भारी वाटतं। जेवढं कॅमेऱ्यातून चांगलं नाही दिसत आहे ना, तेवढं चांगलं
अशा उघड्या डोळ्यांनी मला दिसतंय. मस्त वाटतं एकदम. खूप मस्त वातावरण आहे आणि नुकतेच पावसाची सुरुवात झाली आहे आणि एवढं मस्त वातावरण आहे. या कोरोनाच्या काळामध्ये थोडा लोकांची गर्दी कमी आहे, नाही तर खूप गर्दी असते आता शनिवार रविवारच्या दरम्यान इकडे. पण खूपच मस्त वातावरण आहे. हा वाटतं आवेश तुला कसं आहे वातावरण? एकदम शांत आणि एकदम गार वातावरण आहे. हां, इथे आलो आम्ही, इथे बघितलं तरी माणसं उभे आहेत, आम्ही थांबलो. थांबायची अशी इच्छा नव्हती, पण क्लायमेटने आम्हाला थांबवलं इथे. थांबवलं. काय बोलतो आम्ही, बरोबर ना? बरोबर, मस्त. म्हणजे छान वातावरण, एक नंबर आहे. आणि आम्ही जसं राजेश माताळीने आम्हाला सांगितलेलं एक नंबर वातावरण आहे, तसंच त्याच्यापेक्षा छान. हां, आणि हे वातावरण बघून आम्हाला आता खूप बरं वाटतं. मुंबईला जायची पण आम्हाला असं फोटो वाटत काढायची खूप इच्छा झाली. ते अजून तर आपण अजून खाली आहे, वरती गेलो तर अजून चांगलं वातावरण असतं. तर आपण जेव्हा त्याच्या घरी जाऊ ना, तेव्हा त्याच्या घरी पण अजून खूप चांगलं वातावरण, कारण की त्याचं घर पुढे आहे लोणावळ्यात, आपला टायगर पॉईंटच्या इथे पुढे आहे. त्यामुळे तिथे पण अजून खूप चांगलं असं वातावरण आपल्याला बघायला मिळेल. ते आपण नक्कीच तुम्हाला दाखवू. तर पहिलं त्याचं सामान आहे ते देऊया आणि नंतर पुढच्या गोष्टी बघूया कसं काय होतं ते. तर चला पुढे जाऊया. 1 hour later. हे 3-4 तासाचं रनिंग करून आपण इथे पोचलो. यायची जर्नी तुम्ही बघितलाच असाल. तर आपण इथे आलो आहे, हे लोणावळ्यातील आंबवणे गावामधलं हे ग्रीन फॉग नावाचं एक गेस्ट हाऊस आहे. हे म्हणजे गेस्ट हाऊस कम म्हणजे राजाचं गावच आहे आणि त्यांनी म्हणजे एक व्यवसाय म्हणून हे गेस्ट हाऊस चालू केलेलं आहे. वेबसाईट आणि त्याचे नंबर वगैरे जे आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. इथे आजूबाजूला फिरण्यासारखं म्हणजे बुशी डॅम वगैरे आहे. वरती बघताय तो कोरलाई किल्ला आहे. इथे वरती येतो कोरलाई किल्ला आहे. असे 2-4 चांगले चांगले स्पॉट आहेत इथे फिरण्यासारखे आणि एकदम पीस आउट वातावरण आहे. तुम्ही बघत असाल वाजलेत आता 11, पण शांत असं आणि मस्त वातावरण आहे. अजिबात असं गरम होत नाही. आपल्या मुंबईत जाम किचाट असतो, म्हणजे पावसाळा सुरू व्हायच्या आधी पण आणि पावसाळा चालू असताना पण मध्ये जर ऊन पडलं तरी पण आपल्याला गरम होतं. पण इथं तसं नाही. इथे एवढं मस्त वातावरण असतं. जर तुम्ही इथे येत असाल तर नक्कीच या ग्रीन फॉग गेस्ट हाऊसवर या. महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अप्रूव्ड असं हे गेस्ट हाऊस आहे आणि याचे रूम्स आणि याची सगळी माहिती जी आहे, जो राजाचा दादा आहे तो आता घरी नाही, तर तो जेव्हा घरी येईल संध्याकाळपर्यंत आपण आहे तिथे, तर जेव्हा तो घरी येईल ना तेव्हा आपण त्याच्याशी एकदा बोलून घेऊ आणि मग तो आपल्याला याबद्दलची सगळी माहिती देईल. तर आता आपण इथे पोचलो आहे, म्हणजे अर्धा 1 तास झाला आहे पोचून. आता आपण जरा इथे बघून आता आपण चाललो आहे एका डॅमवर. तिकडे जाऊन आपण बनवणार आहेत चिकन आणि त्या चिकनची पार्टी आपण करणार आहोत. तर बघू आपण पुढे जाऊन कसं काय अजून वातावरण, कारण की आता येईपर्यंतचं वातावरण तर खूपच मस्त होतं. तर पुढे जाऊन बघूया नक्की कसं वातावरण आहे आणि त्या डॅमसुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर चला भेटू. खेकडा पकडलास? नको हो गया. हो खायचं आहे ना, आहे ना, खायचं आहे. खायचं. आपण एक काय खाणार, जाऊ दे. सोड त्याला हे सोड. पिल्लं सोडली हो त्याने. ठीक आहे सगळी पिल्लंच आहे. पिल्लं त्याची मादी आहे ना ती. त्याची नको तिची पण. हे सगळं सामान आम्ही घेऊन आता चाललो आहे सालतर डॅमला. गाडी लावली आहे मागे असतील ना तिकडे. चांगली स्वच्छता आहे आणि अशीच आम्ही पण स्वच्छता ठेवू. म्हणजे आम्ही जे काय सामान आणलं ते आम्ही नक्कीच घेऊन जाऊ, साफसफाई ठेवू. काहीतरी. वो छोटा बीच में झाड़ है. हाँ, वो हमारा जगह है. और ये देखिए बन रहा है ना वो टेंट, हाँ. जो ऊपर से और इधर वो सब काउल दिख रहा हो, वो टेंट बन वो रहा है. बन रहा है पतरा. वो ऊपर से एंट्री था ना वो. अच्छा.
मित्रांनो हा डॅम आहे, सालतर डॅम. आणि याचं पाणी इथे तुम्हाला खाली पावसाळ्यात सगळं पावताना भेटेल. तर इथे आलात तुम्ही तर नक्कीच स्वतःची काळजी घ्या. डॅम खूप खोल आहे. आता राजाचं गावच हे आहे, त्यामुळे आम्हाला त्याला सगळी माहिती आहे त्याला इकडे नक्की कुठे काय आहे कसं काय. त्यामुळे आम्ही इथे येतो. तर आम्हाला काय हे माहिती नव्हतं कुठे आहे आणि काय ते. म्हणजे ॲक्च्युली आम्हाला लोणावळ्यातलं हे गावच नव्हतं माहिती. मला तर तिथपर्यंतच माहिती होतं, आपला टायगर पॉईंटपर्यंतच माहिती होतं. त्याच्यानंतर पुढे याचं गाव आहे ते मला माहिती नव्हतं. मग आता आम्हाला मग जेव्हा आम्ही पहिल्यांदा गावाला आलो त्याच्यानंतर मग आम्ही टायगर पॉईंटच्या पुढे येऊन मग हे सगळं बघितलं. मग एकदा आम्ही इथे आलो होतो, म्हणजे ह्याच्या आधी आम्ही खूप वेळा इथे आलो आहे या डॅमवर. म्हणजे अशीच आपण चिकनची वगैरे पार्टी केली आहे. एकदा फिशसुद्धा बनवले होते आणि मस्त वाटतं इथे एकदम. म्हणजे दगदगत्या जीवनातून बाहेर येऊन थोडा एक दिवस रिलॅक्स करायला मस्तच वाटतं. का आलं बाहेरून जायचं आहे ते ना. करवंद आपल्याला भेटले. गोड आहेत करवंद, एकदम गोड आहे, साखरेसारखे गोड आहे. थोडं आंबट होतं. गोड बोलले मला, आंबट होतं. हे बाजूने इथे बघू शकता हा पूर्ण डॅमचं पाणी आहे. पुढे गेल्यावर थोडी जागा आहे, तिथे आपण थांबणार आहे. आई बोलली ना जास्त चालपाल नको करू. त्या झाडाच्या इथे आपण बसणार बाजूला. तिथेच सगळं आपलं जेवण वगैरे बनवणार, तिथेच खाणार आणि तिथूनच नंतर आपण सगळं सामान वगैरे आवरून घरी. मग बघूया आपण संध्याकाळी निघतोय की उद्या. कारण की त्याची आई मला वाटत नाही आता. दुपारी आम्ही जेवण करतो त्यामुळे संध्याकाळी त्याची आई ती बनवून देणार आपल्याला जेवण. ती अशी आपल्याला पाठवणार नाही. त्यामुळे संध्याकाळी कदाचित आमची स्टे व्हायची शक्यता आहे. मस्त बघा व्ह्यू, बघा काय मस्त. कुठं तरी पर्वत आहे, बाजूला ही नदी. एक नंबर वातावरण आहे. पाणी पण किती संत आहे. म्हणजे हा डॅम असल्यामुळे पाणी संत आहे. नदीला एवढं पाणी संत नसतं, वाहवत असतं. आणि हा आपला स्पॉट. कसं वाटलं आवेश? ओके, व्यवस्थित आहे एकदम, फुल मजा. बघू आता कसं जमतं. तिथे खाली राहू, खाली. शक्यता आज कमी आहे मुंबईला निघायची, हो. कारण काही ते फुल एन्जॉय सारखा मोसम पण मस्ताना, गर्लफ्रेंड नसताना फुल एन्जॉय. लग्न करायच्या वेळेत तुला गर्लफ्रेंड कुठून हवी आता? लग्न होईल तेव्हा. तर आता आपण पटपट चूल वगैरे करून घेऊया, कारण की भूक पण लागलेली आहे. भूकसुद्धा लागलेली आहे. चूल कोणीतरी मांडलीच होती कदाचित, ती बघूया चूल जरा. पाणी वाढल्यामुळे चूल आम्हाला नवीन करावी लागणार आता. चूल कोणीतरी केलेलीच होती वाटतं. असंच चुली काय घरोघरी मातीच्या चुली, मातीच्या विटीच्या चुली. इथे लाव, इथे लाव. ओली नको का वेट वीट थोडी जळायची. नको जाऊया पेटणार नाही लाकूड रे. ही चूल ॲक्च्युली पाण्यात नव्हती लावलेली. ही चूल जेव्हा पाणी खाली होतं तेव्हा लावलेली, आणि आता पाणी वाढलं त्यामुळे ती थोडी खराब झाली आजूबाजूला. तिची राख सगळी पाण्यात गेली. एवढी जागा असते, जरा वरतीच लावायची चूल. मस्त का आता कसा ढवळायला पण व्यवस्थित. ए चल ना, घे ना भाई, फोन नंतर कर ना. चूल रेडी. हा मम्मी.
लाकडंसुद्धा आपण घरातून आणली, इथे आजूबाजूची कुठची लाकडं घेतली नाहीत, घरूनच लाकडं आणली होती त्यांनी. हे केल्याने काय होतं, आपलं भांडं जे असतं काळं पडत नाही ना, आणि धुतलं की लगेच निघून जातं हे पण, त्यामुळे टेन्शन नसतं. नाही तर असंच ठेवलं तर काळं पडेल ना. हो पूर्ण काळं पडतं ना ते. पूर्ण काळ घासायला खूप त्रास होतो. ओके. जरासं पेटलं ना की ते पेटणार बरोबर, कारण वाऱ्यावर मस्त झपत. आवड नाही की पेटवायचा आवड द्यायला. पोरीनं पेटवतो ते वरती साल ठेव, ही साली ठेव ना. चाल ठेव लगेच पेटते. अरे ठेव, नाही ओले रे बाबा, ठेव. अशा प्रकारे आमची चूल तर पेटली आहे. चिकन धुवून झालंय. चिकन धुवून वगैरे रेडी आहे. त्यानंतर कांदा टोमॅटो पण रेडी आहे पूर्ण. आणि तेल वगैरे सगळं आम्ही आणलेलं येताना, चमचे वगैरे सगळं जे काय आहे आपल्याला लागलेलं, चिकन ढवळायला वगैरे लागणार तो चमचा वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही आणल्या येताना. आम्हाला वाटलं धूर आला म्हणजे झालेत लाकडं, आग लागले, पण अजून आग लागली नाही. आम्ही मेहनत करतोय, नक्कीच आमची आग लागली. मसाला बिसाला लेके असं फटाफट पडेल ते. हे खूप सारे मसाले आहेत. मसाले आता खूप सारे. तर मित्रांनो, आमच्या जी चूल होती त्याची दिशा हवेच्या विरुद्ध होती. मग आम्ही नंतर आता चूल जेव्हा आम्ही म्हणजे असं वारा ज्या ठिकाणून येतोय त्या ठिकाणी चूल लावली तर आता व्यवस्थित पेटले. तर ह्याच्यातून आपल्याला एक शिकायला भेटतं की वाऱ्याच्या उलट्या दिशेने कधी धावू नका. जसा वारा धावतोय त्याच वेगाने धावा, तर व्यवस्थित आपण सर्वाईव्ह करू शकतो. आता बघू शकता आमची चूल पेटलेली आहे. आता आम्ही चालू करतो आमचं चिकन बनवायला. जवळून तुम्हाला मी थोड्याच वेळात दाखवतो. चूल अजून जरा चांगली पेटू दे. अजून थोडी चांगली पेटली की आपण तुम्हाला दाखवू. तेल बरं कमी टाका, काल जरा तेलच होईल ना आता. मुंबईवरनं आचार्य आणला मग. आचार्य यावेळेला मुंबईवरून आला आम्ही खास. काय बोलतो आवेश, बरोबर ना? बरोबर. तुमच्यासाठी कामाला सुट्टी टाकून आलो. जशी आग लागली आहे आपली ना. आता लागलं हे तोडलं तर जरा बरं होईल. शांत होतंय, तेल तापतंय, शांत होतंय, तापतंय, शांत आहे. त्याच्यावरच आमचा वेळ जातो, पण होईल नक्कीच. प्रयत्नार्थी परमेश्वर. डाल 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 तू डाल, तेरे को डालना ही है तो डाल. शिकता अरे बाई. हे आमचं चिकन चाललं. राजेश उर्फ मात्राळी. राजू. ते कोणी साफ केलं? आईनी. मी केलं घरी. चिकन एकदम पिवळं, हळदी वगैरे लावली वाटतं त्याला. हळद लावली आहे. हळद लावली म्हणजे तो एकदम हळद हे झालं. त्याचं हळद त्याची हळद झाले. आता लग्नाला चाललंय. हे बघा मस्त झालेलं आहे. मसाला एकदम एक नंबर. जास्त ग्रेव्ही नको करू मग. हा राजू, तू साफ केलं की आई? मीच केलं. हे चिकन चाललंय आपलं लग्नाला.
एक नंबर चिकन वाटतंय. अरे वा. इधर से खिला. अरे हा तिकडे अंडा उठा के रखना. अवे जरा अंडा उठा के रख ना प्लीज. कहाँ रखी? इधर रख थोडा दूर. चिकन दिसायला तर मस्तच आहे आणि वातावरण पण मस्त आहे. ढगाळ वातावरण झालंय म्हणा, पण पाऊस नाही त्यामुळे आम्ही हे सगळं करू शकतो इथे. नाही तर इतक्यात पळापळ होती ना रे. आग दिसली आग लावायला सुरू. आग आहे आग आहे. आग लगा. आग लगा. भाई आग जलने ये मत देना. बुझने मत देना. मत देना. आग बुझने मत देना. हो देख उधर गवत भी रखा आहे. गवत पण ठेवलंय भावा. किती शांतता आहे. मध्येच कुठेतरी एक पक्षी ओरडतोय, त्याचा आवाज येतोय. आणि इथे थोडं काहीतरी काम चालू आहे, त्या फक्त ट्रॅक्टरचा आवाज येतोय. बाकी ते पूर्ण शांतता आहे. थोडं मळप पण झालं आता आहे बघा. पाणी घे रे. कुठचं पाणी घेऊ? थंड पाणी. थंड पाणी टाकलं तर त्या चिकनला त्रास नाही ना होणार. चिकन लागला गेली. हो, हळद लावली ना त्याला. हा काहीतरी नेहमीचा आयटम आहे. हळद पाणी लावली. डायरेक्ट सांग जरा गरम झालं की जरा ते होतं ना. काय होतं पाणी हे वरती गरम करणार तो आणि ते पाणी आतमध्ये टाकणार. बाप काय डोकं आहे. जबरदस्त. फक्त आग पेटवत आग विजली नाही पाहिजे आपण. पाणी पण- आगवाला आग पेटवतोय. चिकनवाला चिकन बनवतोय. कारागीर मात्र उभा स्टाईल मारतो. मी गवतवाला आहे, गवत आणलेलं आहे. थोडा वेळ थांबून आपलं हे चिकन तयार मात्र झालंच. तिकडे प्लेट धुवायचा कार्यक्रम. तिकडे खूप सारे लोक आलेत आता इथे. पण ह्या साईडला यायचं त्यांना रस्ता माहीत नाही कदाचित ना. इथे रस्ता माहिती आहे, फक्त गावकऱ्यांनाच माहिती आहे वाटतं. आता धुना हे. हे बघा चिकन आपलं व्यवस्थित झालेलं आहे. हे अंड पण झालं. टाकायची का बोल. आणि हे आम्ही एक वेगळा प्रकार केला होता. काय केला होता जरा सांग राजा. काय नाही अंड आपण चुलीत टाकलं डायरेक्ट. म्हणजे काय त्याला काहीच नाही उकडून वगैरे असं काय टाकलं नव्हतं. डायरेक्ट टाकलं होतं ना. म्हणजे कच्चं अंड डायरेक्ट चुलीत टाकलं होतं. उकडलंय का ते? काय आलं त्याला? उकडल्यासारखंच झालंय. उकडल्यासारखंच झालंय ना. हे बघा. हे बघा. चिकन आपलं झालेलं आहे आणि खूप अशा परिश्रमानंतर आपलं हे चिकन तयार झालेलं आहे. आणि आता आपण वनभोजनाचा असा हा मस्त आस्वाद घेऊया. मी आता जेवतो. थोडं लेट पण झालेलं आहे, भूक पण खूप लागलेली आहे. आपण डायरेक्ट भेटूया आपल्या राजाच्या घरी त्याच्या भावासोबत. तर मित्रांनो आपल्याबरोबर आहे राजाचा दादा प्रवीण माताळे. या होमस्टेचा म्हणजे ज्याने निर्माण केलं, म्हणजे ज्याच्या डोक्यात पहिली आयडिया आली तो. तर आम्हाला जरा याची माहिती दे. हे नक्की कधी म्हणजे चालू झालं आणि कधी तू बांधलंस? झालं आता साधारणपणे 4 वर्ष आपण होमस्टेसाठी देतो लोकांना. आणि जनरली काय होतं, लोणावळ्यापर्यंत लोक येतात आणि लोणावळ्याच्या वरती 20 किलोमीटरवरती समजा आपण आलो तर एक शांत हवेचं म्हणजे बोलतात थंडीसाठी, म्हणजे पावसाळ्यासाठी थंडीसाठी एकदम चांगलं असं वातावरण इकडे असतं. पण भरपूर लोकांचं असं व्हायचं की इथपर्यंत यायचे आणि पुन्हा मुंबईला जायला लागायचं. तर एक दिवसासाठी त्यांना बजेटमध्ये म्हणजे आपलं हॉटेल निर्माण न करता गावच्या ठिकाणी आपल्याला कसं बेसिक गोष्टी देता येतील, गावचं फील म्हणजे जेवण म्हटलं किंवा हे लुक म्हटलं की आत्ता पूर्ण असं फॉग जेव्हा पाऊस चालू होईल तेव्हा एवढं फॉग येतं इकडे की तुम्हाला एकदम असं वेगळंच ठिकाणी आल्यासारखं वाटतं. आणि एकदम बजेट मेन म्हणजे आपलं बजेटवर कॉन्सन्ट्रेशन आहे. म्हणजे इकडे आपल्या इथे फॅमिलीज असू दे, ग्रुप्स असू दे, कोणत्याही एज ग्रुपमधले लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत आपण इकडे अकोमोडेशन देतो. आणि आता लॉकडाऊन नंतर पुन्हा आपली सुरुवात झालेली आहे. ओके. हळूहळू म्हणजे जसं लॉकडाऊन हळूहळू ओपन होते तशी लोक येत आहेत हळूहळू. आणि इथे जेवण वगैरे सगळं इथेच. येस, आपण 2 प्रकारचं जेवण आहे. हॉटेल फूड पण मिळतं आणि घरगुती जेवण पण आहे. तुम्हाला जर घरगुती जेवण पाहिजे असेल तर तुम्हाला ऑलरेडी 1-2 तास अगोदर सांगावं लागतं. त्याच्याप्रमाणे तुमच्या मेनू प्रमाणे करून मिळतं. आणि सगळं मिळतं म्हणजे चिकन सगळं सगळं चिकन मिळतं. मेन फिशचं थोडंसं आहे कारण की हे कसं मुंबईपासून लांब आहे जरा. फिशचं थोडं गावची फिश मिळतील पण ते फक्त पावसाळ्यामध्ये मिळतील. जर तुम्ही अगोदर सांगितलं किंवा खेकडी असतील, फिश असतील, हे तुम्हाला ऑर्डर केल्यावरच मिळतील. पण चिकन तुम्हाला ऑन द स्पॉट मिळून जातं. चिकनचे आयटम आपल्याकडे रेग्युलर.
अच्छा. आणि मग हे रूम म्हणजे कसं आहे, बजेट बेसिकली बेसिकली सांगतो तुम्हाला, एका रूमचा मध्ये आपली साईज आहे ते 7 ते 8 लोक आरामशीर राहू शकतात. म्हणजे एका समजा room तुम्ही- मध्ये? हा एक रूम तुम्ही जर बघितलात तर 7 ते 8 लोकांचं आपण सेटअप ठेवलेलं आहे. प्रत्येक रूम मध्ये 8 जणांचा असं आपण बेड सिस्टम ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये अटॅच टॉयलेट बाथरूम आहे, विथ गिझर आहे. लाईट जर कधी प्रॉब्लेम झाला तर आपला पॉवर बॅकअप त्याच्यामुळे 8 ते 10 तास आपल्याला पॉवर बॅकअप चांगला राहतो. प्लस आपलं ते पण जरी संपलं तरी सोलार वरून आपण चार्ज करू शकतो. गावच्या ठिकाणी कसं असतं, पाऊस झाला जोरामध्ये जनरली लाईट जात असते, तर तो एक बेनिफिट आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर एका रूम मध्ये समजा आपल्याला एका माणसापासून ते 7 ते 8 लोकांपर्यंत ग्रुप असेल तर आपण अकोमोडेशन देतो. आणि मिनिमल म्हणजे तुम्ही समजलं तर 500 रुपये आपण पर पर्सनच्या हिशोबाने चार्ज करतो. म्हणजे वन डेचं पूर्ण 24 तासासाठी आपण 500 रुपये देतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जेवण पाहिजे असेल ते ऑप्शनल आहे. तुम्ही इथे पण करू शकता किंवा बाहेर 4 ते 5 असे चांगले हॉटेल्स आहेत जिकडे तुम्हाला ऑन द स्पॉट असे वेगवेगळे मेनू मिळतील, ते तुम्हाला मिळून जातात. अच्छा. आणि टेंटची पण आपल्याकडे सोय ना, जसं की आपण पाठी बघतोय हा टेंट आहे. हा मागे बघाल, हा इम्पोर्टेड टेंट आहे. आणि ह्याच्यामध्ये आता तो पाऊस असल्यामुळे आपण तो नाही देत कोणाला, पण जसं पाऊस संपेल जनरली आताही देऊ शकतो, पण पावसामुळे थोडंसं वातावरणामुळे थोडंसं ओलावा त्याला येत असल्यामुळे अनकम्फर्टेबल होतं. म्हणून आम्ही तो हिवाळ्यासाठी या टेंटमध्ये जवळपास 12 लोकांचा सेटअप, म्हणजे 12 लोक पण राहू शकतात एवढा 16 बाय 16चा टेंट आहे. ओके. आणि ही जागा, आपला परिसर, हे आपले रूम आहेत सगळे ना? हे आपल्या रूम आपण 5 रूम आपल्याकडे आहेत. 5 रूम मध्ये आपण जवळपास जर फुल कॅपॅसिटी असेल तर 30 ते 35 लोक आरामशीर पूर्ण राहू शकतात. आणि जर हिवाळ्यामध्ये असेल पावसाळ्यानंतर तर तुम्हाला इकडे आपण छोटे टेंट पण लावतो. जवळपास 10 ते 12 टेंट आपण लावून देऊ शकतो. म्हणजे पार्किंगची सुद्धा सोय आहे इथे. पार्किंगचं इकडे पण आता आपण जनरल ठेवलेली आहे, पण इकडे न करता समजा ग्रुप असेल तर आपण इकडे पार्किंग नाही करत, बॅक साईडला पार्किंग करतो. आणि CCTV 24 आपल्याकडे 6 CCTV लावलेले आहेत. 24 तास CCTV, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. 24 उलट व्हायची गाठी. आणि आजूबाजूला इथे फिरण्यासारख्या पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. येस, खूप चांगलं आहे. लोणावळ्यापासून जर तुम्ही आलात, हा मागे बघाल ना, हा कोराईगड फोर्ट आहे. तुम्ही गुगलवर टाईप केलं त्याला कोरीगड फोर्ट असंही म्हणतात. अच्छा. आणि ह्याच्यावरती कसं आहे, व्यवस्थित असा स्टेप्स तुम्ही बघाल ना, कम्प्लीट हा एक साधारणपणे 1 ते 1.5 तास असा निवांत मध्ये जर चालत गेलं तर 1.5 तासाचं ट्रेकिंग आहे. आणि तुम्ही तुमच्या 2 वर्षाच्या मुलापासून ते वयस्कर लोकांपर्यंत आरामशीर जाऊ शकता, कारण की एकदम चांगलं गव्हर्नमेंटने आता तिथे डेव्हलपमेंट देखील चालू आहे. आणि पायऱ्या वगैरे चांगलं आहे. म्हणजे तुम्ही, आणि वरती जर बघाल तर स्पेशालिटी त्याची की 12 महिने त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याचं कुंड आहे. ओके. आणि वरून जर तुम्ही बघाल तर पूर्ण कोकण, कारण की हे कसं आहे, सह्याद्रीच्या लोणावळ्याच्याही वरती 600 मीटर वरती याचं लोकेशन आहे. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही वरून बघितलं तर पूर्ण आंबी व्हॅलीचा व्ह्यू, सहारा सिटी, किंवा खाली बघाल तर कोकण पूर्ण ह्या किल्ल्यावरून तुम्हाला दिसतं. आणि असेच अजून 2 किल्ले आहेत. अजून इकडे पुढे गेलात तर घनगड फोर्ट म्हणून आहे, त्याचं पण तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर तेलबैला फोर्ट आहे. खूप चांगले आहेत. म्हणजे 1 डे तुम्ही इकडे आलात तर जनरली 1 ते जास्तीत जास्त 2 दिवसाचं तुम्ही ट्रेकचं एक प्लॅनिंग करू शकता. एक 5 किलोमीटरवरती आय थिंक तुम्ही सालतर डॅमला गेले. सालतर डॅमला आम्ही केलंय त्याचा व्हिडिओ, तो पण चांगला डॅम आहे. आणि ते कसं आहे, फॅमिलीसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे तुम्ही आता बघाल पावसाळ्यामध्ये लोणावळ्यामध्ये खूप क्राऊड येतो, पण आपल्याकडे अशा जागा आहेत की जिकडे फक्त फॅमिली सोबत तुम्ही टाइम स्पेंड करू शकता, एन्जॉय करू शकता. कारण की बुशी डॅम वगैरे बघितलं तर खूप अशी गर्दी असते, त्यामुळे ते. आणि आपण काल बघितला तो सालतर डॅम, तो त्याच्यावर बघितलं तर खूप अशी कमीच माणसं ज्यांना माहिती आहे. तर इथून असे बघायला गेलं तर 7-8 पॉईंट आहेत. आणि हे महाराष्ट्र टुरिझमचं डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं अप्रूव्ड असं होमस्टे आहेत. आपलं MTDC अप्रूव्ड आहे. त्याच्यामुळेच आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमीत कमी याच्यामध्ये, आता समजा तुम्ही पूर्ण पॅकेज जर केलं तर 2 टाइमचं लंच, डिनर, ब्रेकफास्ट असं पकडून तुमचं 1000 रुपयामध्ये पूर्ण 24 तासाचं होऊन जातं. बाकी तुमचं ट्रॅव्हलिंगचं असेल ते वेगळं, बाकी दुसरं कोणतं एक्स्ट्रा चार्ज नाही आहे आपला. आणि इथून मला वाटतं आपल्या टायगर पॉईंट वरून जवळजवळ हार्डली तुम्ही टायगर पॉईंटला जर येत असाल तर टायगर पॉईंट पासून एक 8 ते 10 किलोमीटर आपला आहे. आणि 15 मिनिटांमध्ये तुम्ही पोहोचून जाता. आणि इथे टायगर पॉईंट पेक्षा मला इथे आपला सालतर डॅम आणि इथून जो व्ह्यू दिसतो तो अजून त्याच्यापेक्षा मस्त दिसतो. आणि हा फोर्ट पण इथून मला वाटतं 1-2 किलोमीटर असेल. 1 किलोमीटर वॉकिंग इथून तुम्ही चालत जाऊ शकता. एक दुसरं पॉईंट आहे, टायगर पॉईंटला जर तुम्ही आले तर तुम्ही तिथे स्टे नाही करू शकत. कारण काही जनरली काय होतं, मुंबई पुण्यावरनं लोक येतात आणि ते टायगर पॉईंटला येतात आणि खूप रात्री येतात आणि ते मग त्यांना परत जावं लागतं, कारण की स्टेचं ऑप्शन नसतं. तुम्ही जर पहिलं करून फोन करून बुक केलं तर टायगर पॉईंटला तुम्ही एन्जॉय करून रात्री इकडे स्टेला येऊ शकता. आणि नॉमिनल कॉस्ट मध्ये तुमचं 1 डेचं पिकनिक चांगलं होऊन काम पण बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपली मराठी माणसं हळूहळू पुढे जात आहेत.
तर नक्कीच सपोर्ट करा. इथे आलात तर नक्कीच टायगर पॉईंटला, लोणावळ्याला टायगर पॉईंटला वगैरे आलात तर नक्की इथे या रूम आपलं होमस्टेला या. इथे चांगल्या पद्धतीच्या रूम आहेत आणि चांगल्या पद्धतीची लोक आहेत. जी राजाची आई आहे तीच स्वतः जेवण वगैरे बनवते ना. येस, आपण ते पण बनवतात आणि आपण दुसरे पण अजून आहेत, गावातले दुसरे आहेत हो. की जे त्यांचं पण आपण जेवण ऑर्डर करतो. खूप चांगले ऑप्शन्स आहेत तिथे. हो, खूप तुम्हाला चांगले आहेत. तुमच्या जेवणासाठी पण मेनूप्रमाणे खूप- तुम्हाला करून दिलं जातं. तुमचा जे पण तुमचा स्पेशालिटी मेनू असेल तुम्हाला पाहिजे असेल. हो. तर आता आपलं इथून निघतो आपण. जे सामान द्यायचं होतं ते आपण दिलेलं आहे सामान आणि इथून आता निघायची वेळ आली. तर काल दिवसभर दादा थोडा ह्याच सगळ्या कामामध्ये थोडे गेस्ट पण आलेले. काल सॅटर्डे होता, थोडासा गडबड होता. सॅटर्डेला आपला जनरली खूप क्राऊड असतो. जनरली खूप लोकांचं सॅटर्डेसाठी असतं. तर तुम्ही शक्यतो मिड डेला आलात तर तुम्हाला काही क्राऊड मिळणार नाही. हो. पण सॅटर्डे संडेला आता कसं आहे, लॉकडाऊन ओपन झाल्यामुळे लोकांचा थोडासा ओढ वाढलेला आहे आणि आता एक सुरुवात झाली तर चांगली सीझन पण आता ह्यावर्षी होईल. कारण की गेल्या वर्षी लोणावळा पूर्ण बंद होता. कोणालाही lockdown मध्ये डॅमला थोडा. कुठे काहीच मजा घेता आली नाही. तर होप करूया की यावर्षी सगळ्यांना सगळ्यांना व्यवस्थित मजा सगळ्यांना मजा करता येईल, फिरता येईल, आणि कोरोना पण जाईल. कोरोना पण जाईल. होप. आणि दादाचा नंबर जो आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. नाव वगैरे, ॲड्रेस वगैरे, गुगल मॅपचा लोकेशन वगैरे सगळं मी डिस्क्रिप्शनवर देतो. येस येस येस. आपलं ग्रीन फॉग गेस्ट हाऊस म्हणून तुम्ही गुगलला जरी टाईप केलं तर आपलं रिव्ह्यूज वगैरे सगळं तुम्हाला फोटोग्राफ मिळून जातील. आणि आपलं आहे हां, आदित्य. मी तर टाकेनच. तर धन्यवाद दादा. येस, वेलकम. अशा चांगल्या ठिकाणी आम्हाला आणून आमचं पिकनिक किंवा आमचं जे काय आलेलो आम्ही ज्या कामासाठी त्या कामाच्या व्यतिरिक्त आम्हाला थोडी मजा दिल्याबद्दल. तर अशा पद्धतीने आता आपण निघतोय. इथून निघूया आणि निघतानाचं काय मी शूट करत नाही कारण की खूप ऊन झालेलं आहे आणि बॅटरी पण माझी लो आहे कॅमेराची. त्यामुळे आता आपण निघूया. लवकरच भेटू कुठच्या तरी अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त का मस्त राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.